नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ट्विस्ट व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सध्या मालिकेमध्ये खूपच मस्त इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहे। शर्वरी जेलमध्ये असते, नंतर आता तिची जेलमधून सुटका झालेली असते। आता मस्तपैकी ट्रॅक चालू आहे, तो म्हणजे शरूचा आणि राहुलचा आता प्लॅन आहे, म्हणजेच दोघांचं लग्न। हा त्यांचा प्लॅन आहे आणि आता ती तसंच गळ जानकीला मारत आहे। आता शर्वरीचा प्लॅन नक्की काय आहे, नक्की काय होणार आहे पुढे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर आता शरू आणि राहुल या दोघांचं अफेअर तर आहे, आपल्याला माहितीच आहे, पण ऐश्वर्याला हे काही पटत नसतं। ऐश्वर्याला माहिती आहे की शर्वरी ह्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहे, तरी सुद्धा ऐश्वर्याचं कोणीही इथे ऐकून घ्यायला तयार नसतं। ना जानकी ना अवंतिका, बाकीच्यांचं तर सोडून द्या, पण ह्या दोघीही तिचं काही ऐकत नाहीयेत। त्यामुळे आता ऐश्वर्याने निर्णय घेतलाय, मला काय करायचंय, जे व्हायचंय ते होऊ दे, आणि जेव्हा काही होईल ना तेव्हा या सगळ्याजणी माझ्याकडे येतील ना तेव्हा मी बघेन, आता मी काही एक बोलणार नाही। काय करणार ना ती बिचारी ऐश्वर्या, तरी काय करणार ती? इतकं सांगते, इतकं सांगण्याचा प्रयत्न करते, तरी ती जानकी मात्र तिच्यावर विश्वासच ठेवत नाहीये आणि ती अवंतिका तर तिला थाऱ्यालाच धरत नाहीये। म्हणजे असंच ती तात्पुरतीच गोड गोड बोलतायत, पण ऐश्वर्या काय बोलते काय नाही त्याच्याकडे त्यांना काहीही लेणं देणं नाहीये आणि त्यांनी ठरवलंय की ऐश्वर्याचं काही एक ऐकायचं नाहीये। तर असंच आहे आणि हेच होत आहे सध्या मालिकेमध्ये। ह्याच्यामुळे आता ऐश्वर्या तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षच देणार नाही आणि आता शर्वरी आणि राहुल या दोघांनी मिळून एक प्लॅन केलाय, तो म्हणजे असा की आता आपण गावच्या लोकांसमोर यायचं। म्हणजेच काय तर गावची लोक नावं ठेवतील आणि बोलतील, काय रे ही रणदिव्यांचीच मुलगी आहे ना, आणि हा तो मुलगा, बाप रे हिचा नवरा गेलाय तरी ही ह्याच्यासोबत आहे, असं आता गावची लोक बोलतील आणि मग बदनाम करतील। मग नंतर आता घरच्यांपर्यंत मॅटर येईल आणि मग जानकी आता दादाला समजावेल, सौमित्रला समजावेल आणि तिच्यासाठी राहुल आणि तिचं लग्न लावून देईल। असाच काहीसा शर्वरीचा प्लॅन आहे आणि जानकी आता ह्या सगळ्या प्लॅनला फसणार आहे बरं का। आता ऑलरेडी ऑलमोस्ट ती फसलेली मला दिसतेच, ती आणि ती अवंतिका तर काय बोलायचं। शरूताई असं करूच शकत नाही, शरूताई हे, शरूताई ते। अरे पण ह्या लोकांना हे कसं कळत नाही की जी शरू आत्ता सदमा घेऊन बसले विक्रांत गेल्याचा, बाप रे, म्हणजे तिने विक्रांतला मारून आधीच ठेवलंय, कधी नाना गेल्यानंतर, म्हणजे तिने विक्रांतला त्याच दिवशी मारलंय, हे तर आता कोर्टामध्ये सिद्ध झालंच। पण तरीसुद्धा तिने तेव्हा नाही सदमा घेतला, तेव्हा नाही तिच्या नवऱ्याचा सदमा घेतला आणि आता ती एवढी सदमा घेऊन बसले, असं ह्या लोकांना वाटूच कसं शकतं। तेव्हा तर तिने नाना गेल्यानंतरच काही ती चोरी केली होती वाटतं, नाना गेल्यानंतर चोरी केली आहे तिने, राहुल आणि तिने। तरीसुद्धा ह्या जानकी बाप रे, त्या जानकीला काय म्हणायचं, त्या जानकी सज्जनांचाच पुतळा आहे। तिला इतकं कसं नाही कळत आहे की शर्वरीने चोरी केली होती, तिला पेढा दिला। अरे ती ऐश्वर्या इतकं सांगण्याचा प्रयत्न करते तरी जानकीच्या का डोक्यात शिरत नाहीये, तेच मला कळत नाही। तुम्हाला कळते का ते मला नक्कीच सांगा। पण आता हेच होणार आहे की ते गेलं झालं गेलं, आता काय बोलून नाही फायदा। जानकी आणि अवंतिका तर सगळं काही विसरलेल्याच आहेत ही सगळ्या गोष्टी। पण आता होणार काय आहे की जी जानकी आहे ती ऋषिकेशला समजवणार आहे का, तर आता ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघेही जाऊन राहुलची खूप पिटाई करतात, हे तर आपल्याला पाहायला भेटलंच आहे। पण आता हे पुढे काय होणार, जानकी ऋषिकेशची समजूत घालणार आणि मग आता जो सौमित्र आहे त्याची समजूत आपली अवंतिका घालणार आणि म्हणणार, सौमी प्लीज ऐकणारे, आपण लावून देऊया ना शरूताईचं आणि त्या राहुलचं लग्न, हे असं गोडी गुलाबीने आपली अवंतिका सौमित्राला समजवणार। तर दुसरीकडे आपली जानकीबाई इकडे ऋषिकेशला समजवणार। आता ऋषिकेश तर तुम्हाला माहितीच आहे जानकीचं किती ऐकतो आणि होणार तेच आहे की ह्या दोघांचं पण म्हणणं आता ह्या दोघीही खूप समजावून त्या दोघांनाही सांगणार आहेत आणि त्या दोघींचं म्हणणं त्यांच्या नवऱ्यांना पटणार आहे आणि मग आता पुढे आपल्याला लगीन सराई बघायला भेटणार आहे बरं का। कुणाची तर शरू वंशची। आणि हे सगळं पाहून ऐश्वर्याला तर
काही एक आवडणार नाही. आपल्याला तर कळलेलंच आहे ऐश्वर्या किती सुधारली आहे आणि ऐश्वर्या काय बोलते त्यामध्ये खरंच 100% पॉईंट आहे. ऐश्वर्या जे बोलत आहे ना त्या सगळ्यामध्ये पॉईंट आहे. आत्ता म्हणजे तिला असं वाटते की मी घराच्या चांगल्याचा विचार करायला जाते पण माझं कोणीही ऐकत नाही. ते तिला वाईट वाटणं अगदी साहजिक आहे. मला तरी ऐश्वर्या तिच्या जागेवर योग्य वाटते. पण जानकीच्या डोळ्यावर कसली पट्टी लागली आहे मला तेच कळत नाही. जानकी सगळं कसं ब्लँक झालं आणि कसं विसरून गेली. सुरुवातीला जानकीने ऐश्वर्याला खूप धीर दिला, खूप सपोर्ट दिला, म्हणजे ह्या सगळ्यातनं बाहेर पडायसाठी मदत केली. ऐश्वर्याचा स्वभावाला धरून ती ऐश्वर्याशी वागत होती. पण आता जानकी मला तशी वागताना अजिबात दिसत नाहीये. तर जानकीने घरच्यांची बाजू जास्त आणि ऐश्वर्याला कुठेतरी साईडला केलंय. आणि त्यात ऐश्वर्याचा नवरा सारंगसुद्धा थोडासा ऐश्वर्यासोबत असतो पण पूर्णपणे नसतो. त्यामुळे ऐश्वर्या तर आता एकटीच राहणार आहे आणि ह्या लोकांची इकडे तयाऱ्या चालू होणार आहेत लग्नाच्या. आणि ही जी शर्वरी आहे ती राहुलची हात मिळवणी करणार आहे आणि परत एकदा ती खुशी म्हणजे एकदम खुशी तिची खुशी जी झाली आहे ना ती सेलिब्रेट करणार आहे. ते दोघंही म्हणणार आहेत की आपला प्लॅन फायनली सक्सेसफुल झाला आहे आणि आता आपल्याला लपून छपून राहण्याची वेळ येणार नाही, तर खुलेआम आपण जे काही आहे ते करू शकतो, असं आता शर्वरी आणि राहुल या दोघांचं होणार आहे. आता हेच व्हायला पाहिजे. मला तरी ऐश्वर्याचं असं वाटतंय की ह्या ऐश्वर्याने ना ह्यामध्ये लक्षच दिलं नाही पाहिजे. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा बरोबर ह्या सगळ्यांना कळेल की नक्की आपण काय चूक केली आहे. तुम्हाला काय वाटतंय? खरंच ऐश्वर्याने ह्या सगळ्यापासून लांब राहिलेलंच बरं ना, कारण त्या बिचारीला खूप त्रास होत आहे. भलेही तिने केल्या असतील पहिल्या चुका, पण आता ती बिचारी सुधारली आणि घराच्या फायद्याचा विचार करायला जाते तर तिचं कोणी एक ऐकून घ्यायलाच तयार नाही. मेन जानकीकडनं मला तरी ही अपेक्षा नव्हती. जानकी जिने ऐश्वर्याला स्वतःच्या हाताने जेलमध्ये भरवलं होतं, आज तीच जानकी ऐश्वर्याचं एक शब्दसुद्धा ऐकून घेत नाही. ज्या जानकीच्या विश्वासाच्या जोरावर ऐश्वर्या त्या घरात आली होती तीच जानकी आता ऐश्वर्याला साईडला करत आहे. आता इथे चूक कुणाची? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. पण मला जानकी आणि घरच्यांची खूप जास्त चूक वाटते की ऐश्वर्याला ती लोक समजून घेत नाही आहेत आणि ऐश्वर्याला ती चुकीचे धरत आहेत. आता मस्त तुम्हाला तर खरंच आता सांगू काय, मस्त राहुल आणि आपल्या शरूचं लग्न होताना पाहायला भेटणार आहे मालिकेत. आता कुठं गेलं जानकी पुराण? आता कुठं गेलं नानांनी जानकीच्या नावावर प्रॉपर्टी केलं आहे ते सगळा वाद? कुठं गेलं जो सौमित्रला आणि ऋषिकेशला वाटायचं की माझ्या हातात बाजार समिती नाही आहे, जानकीच्याच हातात आहे, ते सगळं कुठं गेलं? जानकी तर आता बाजार समितीमध्ये दिसतच नाही. मध्यंतरी लय दिसत होती जानकी बाजार समितीच्या कामामध्ये जाताना. ऋषिकेश तर तिला घेतल्याशिवाय जात पण नव्हता. जानकी तुला आटपलं की तिकडे यायलाच पाहिजे माझ्यासोबत असं बोलत होता, तुला मॅनेज करावंच लागेल असं बोलत होता. आता हे सगळं गेलं आणि जानकी तिथे दिसतच नाही. आता जानकी घरच्याच मॅटरमध्ये दिसते. मग आता तो वाद कसा काय थंड झाला? काय नक्की? तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का की जानकी मध्यंतरी लय जात होती बाजार समितीमध्ये आणि आता ती जानकी बाजार समितीच्या ऑफिसमध्ये जाताना दिसत नाही आहे आणि काही बोलताना पण दिसत नाही. बघा मी एकही भाग मिस केलेला नाही आहे, त्यामुळे मी खात्रीशीर सांगते की जानकी एकदाही ऋषिकेशला बोलली नाही की मी बाजार समितीमध्ये आली नाही हो ऋषिकेश, मला ह्या कामांमधून यायला भेटत नाही, असं तर कधीच ती बोलताना तरी दिसली पाहिजे होती ना. पण ते सगळं काही राहिलं आहे साईडला. आता इकडे राहुल आणि शर्वरी या दोघांवरच जास्त फोकस झाला आहे असं मला तरी वाटतंय. पण पुढे अजून त्यांच्यावरच फोकस होणार आहे, तो म्हणजे त्यांचं लग्न होणार आहे. तर तुम्ही सुद्धा या दोघांच्या लग्नाला एक्सायटेड आहात का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला सुद्धा वाटतंय का की मालिका जी आहे ती योग्य वळणावर योग्य ट्रॅकवर चालली आहे आणि ही आपली ऐश्वर्याच काहीतरी धूमधडाका करणार आहे? तुम्हाला पण असं वाटतंय का ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा ट्विस्ट व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.